सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। 100% शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध। आता सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी तुम्ही देऊ शकता महिन्याप्रमाणे पैसे। मग मंडळी, आता कसली वाट बघत आहात? या आकर्षक योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक वरुड। पुतण्याने काकाचा खून केल्याप्रकरणी 3 अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलाय। प्राप्त माहितीनुसार वरुड तालुक्यातील जामटे येथे चुलत पुतण्याने काकाची हत्या केल्याप्रकरणी शिंदूरजना घाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली होती। त्याच गुन्ह्यात आता पुन्हा 3 अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले होते। तालुक्यातील जामटे येथे चुलत पुतण्याने काकाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना दिनांक 12 एप्रिलला जामटे येथे उघडकीस आली होती। त्यानंतर आता याच घटनेचा तपास करून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी चुलत पुतण्या कपिल परियार राहणार जामटी व विनोद उईके राहणार भिष्णूर जिल्हा बैतूल या दोघांना अटक केली होती। त्यांना न्यायालयाने 15 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। आता पुन्हा 3 अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या 3 अल्पवयीन आरोपींना बाल न्यायालयात पाठवण्यात आले होते। या अल्पवयीन आरोपीपैकी दोघे हे भिष्णूर जिल्हा बैतूल येथील असून एक जण वरुड तालुक्यातील आहे। या प्रकरणी पुढील तपास शिंदूरजना घाट पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी करीत आहे। या घटनेत आता आणखी कुठली नवीन माहिती समोर येते याकडे संपूर्ण वरुड तालुक्याचे लक्ष लागले आहे। महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ केल्याप्रकरणी पतीसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। वरुड पोलीस स्टेशन हद्दीतील घटना। चारित्र्यावर संशय घेणे, आई वडिलांकडून पैशासाठी तगादा लावून शारीरिक व मानसिक छळ याला कंटाळून अखेर महिलेने पतीसह सासरकडील 4 मंडळींविरुद्ध तक्रार दिली। त्या आधारे वरुड पोलिसांनी पतीसह 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून गुन्हा तपासात घेतलाय। या घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली वरुड पोलीस करीत आहे। आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा। वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या Instagram पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा।